काही संबंध नाही. म्हणून थोडं ज्ञान थोडं मतलबी असतं, थोडं भांडखोर असतं. आज बांगलादेश युनुस हा पारितोषिक मिळालं, त्याला याचा नोबेल पुरस्कार मिळाला. कशासाठी मिळाला? शांततेसाठी. ते ज्ञान वेगळं आणि तो करतोय ते वेगळं. आणि म्हणून गीतेने ज्ञानात ध्यानापर्यंत असं म्हटलेलं आहे की ज्ञानापेक्षा ध्यान प्रणाम आणि दंडवत. आदरणीय बाभुळगावकर शास्त्री यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेली चिंतनेचा प्रवास आज 28 वर्षाचा होतो. आणि या 28व्या वर्षी आज चिंतनेचा प्रवास झाल्यामध्ये त्याची तारीख 9, 10 आणि 11 जानेवारी या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतभरातून अनेक लोक चिंतनेला भेट देण्यासाठी येतात, ज्ञानार्जन या ठिकाणी घेतात. यामध्ये विविध विषयावरती चिंतन केलं जातं, विविध विषयावरती मत हे मांडलं जातं आणि चांगला विषय घेऊन या चिंतनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यावर मंथन होतं. खरं तर 9 तारखेला हा पहिलं सत्र आहे, 10 तारखेला दुसरं सत्र आहे आणि 11ला तिसरं सत्र आहे. समारोपाच्या कार्यक्रमाला माननीय महामहिम राज्यपाल महोदय हरिभाऊजी बागडे नाना हे स्वतः हजर राहणार आहे. बाबाजीचं आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि ते सकाळी 9च्या दरम्यान चिंतनेमध्ये गेली अनेक वर्ष सहभाग नोंदवतात. या वर्षी राज्यपाल झाल्यामुळे आम्हालाही शंका होती की येतील की नाही, परंतु बाबाजींशी बोलणं झालं आणि माननीय नानांनी या चिंतनेमध्ये येण्याचं ठरवलेलं आहे. ते त्या दिवशी येतील. खरं तर प सदानंदजी मोरे हेही या चिंतनेमध्ये येणार आहेत, पण अजून कन्फर्मेशन त्यांचं यायचं राहिलं. या चिंतनेमध्ये 11 तारखेला डॉक्टर कोमल ठाकरे संत साहित्याचे गाडे अभ्यासक नागपूर यांना पुरस्कार प्रदान सोहळा या ठिकाणी माननीय हरिभाऊंच्या हस्ते महामहिम राज्यपाल हरिभाऊजी बागडे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. खरं तर यामध्ये वक्ते पहिल्या दिवशीच्या याच्यामध्ये वक्ते आहेत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज बनगर सांगोला यांचा विषय मराठी संस्कृतीमधील मूल्यविचार हा पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी होईल. दुसरे वक्ते आहेत 3 वाजता प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे लातूर. विषय त्यांचा महात्मा बसवेश्वर व स्वामी चक्रधर यांच्या वैचारिक अनुमंदन. तिसरं वक्ते कवी इंद्रजित भालेराव, आद्य कवयित्री महदंबा, पहिली कवित्रा महदंबा आणि बहिणाबाई चौधरी या विषयावर ते आपलं वक्तव्य करतील. सत्र तिसरं परमपूज्य मानसशास्त्री नाशिक हे वक्ते, त्यांचा विषय विश्वाराचं औदार्य. परमपूज्य संदीपराज कपाटे श्रीरामपूर, मला आवडलेले सूत्र हा विषय त्यांचा आहे. आणि 10 तारखेला डॉक्टर भदंत हर्षबोधी महाथेरो संभाजीनगरचे, जागतिक समस्या त्यावरील उपाय. योगेश खंदारे यांचा विषय अपंगाचे अभंगत्व. भास्कर पेरे आदर्श सरपंच पाटोदा, माझे गाव आदर्श गाव हा विषय. दुसरा मान्य श्री चिरडे बाबा निफाड, जालन्यातले सर्वज्ञ हा विषय त्यांचा आहे.
प्रवचनपण आहेत हबप जलील महाराज सय्यद. मला असं वाटतं की हे नावं मी जे घेतलीत याहून तुम्हाला कळेल की संकुचित भावनेतून ह्या चिंतनेचा जन्म झालेला नाही. सर्व धर्मातल्या तज्ज्ञांना, विचारवंतांना यामध्ये माननीय बाबांनी या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. असं म्हणतात किंवा संताला कुठल्याही चौकटी नसतात, पण काही चौकटीसुद्धा संतांना असतात. पण त्या चौकटी मोठ्या करून बाबांनी आपलं थोरपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. प्रसंगाने कधी टीकेला समोर जावं लागलं असेल, बाकी तुम्ही धर्माच्या रेषा ओलांडता याला समोर जावं लागलं असेल, परंतु खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायाचा जो प्रसार झाला यामध्ये वरचं स्थान निश्चितपणे बाकीचं असलं तरी आम्ही जेव्हापासून बघतो, जेव्हापासून महानुभाव संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार वाढला, यामध्ये अत्यंत वरचं नाव जर कोणाचं घ्यावं लागेल तर निश्चितपणे बाबुळगावकर शास्त्री महाराजांचं नाव घ्यावं लागेल. आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये या चिंतनेचा जन्म झाला. या पत्रिका आम्ही तुमच्याकडे देऊ. चिंतनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला बाबा सविस्तर मार्गदर्शन करतील आणि या तुम्हाला पत्रिका आम्ही वाटप करू. आपण 8, 9, 10 तारखेला आपल्या भागातील, राज्यभरातील आणि देशभरातील संप्रदाय आणि त्याही पलीकडचे जाऊन सर्व समाजाला चिंतनेमध्ये येण्याचं आव्हान आपण या ठिकाणी करावं, ही विनंती बाबाच्या वतीने मी आपल्याला सवाल करतो. मी या चिंतनेचा स्वागत अध्यक्ष आहे. माननीय डॉक्टर बागलसाहेब हे आयोजक आहेत या चिंतनेचे. बाबा मुख्य बाबासाहेब, पण तो आयोजक डॉक्टर बागल आहेत आणि सर्व मंडळीसुद्धा या ठिकाणी आहेत. आम्ही सर्वांच्या वतीनं आपलं